नमस्कार. सर्वप्रथम तर सर्वांना वर्धमान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज इतिहासातील महापुरुष वर्धमान महावीर यांची जयंती. वर्धमान महावीरांचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा समोर येते जैन तत्त्वज्ञानाचे आधारबिंदू, जैन तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक, जैन धर्माचे प्रवर्तक, जैन संप्रदायाचे प्रवर्तक. अशा या महान व्यक्तीने जेव्हा नवीन विचारधारेचा पाया रचला तेव्हा त्यांच्या या विचारधारेमध्ये प्राचीन भारत समृद्ध तत्त्वज्ञानाचा पाया रचला गेलेला आहे. वर्धमान महावीरांनी जेव्हा आपण वर्धमान महावीरांचे नाव घेतो तेव्हा असंख्य बाबी आपल्या समोर येतात. त्यापैकी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सत्य, अहिंसा आणि अनेकांतवाद, त्याला स्यादवाद आपण असे म्हणू. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी आपली विचारधारा तपश्चर्याच्या माध्यमातून निर्माण केली. 12 वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली. कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी आपला विचार मांडला. या विचारामध्ये आपल्याला माहिती आहे की भगवान महावीरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंचमहारथांच्या आधारे तत्वज्ञानाची मांडणी केली. जीवनामध्ये तत्वज्ञानाचा फार महत्त्वपूर्ण भाग असतो. व्यक्तीचे तत्वज्ञान जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट महत्त्वपूर्णरित्या समजून येते की जैन तत्वज्ञान हे अनादी आहे, अनंत आहे. आणि तत्वज्ञानाच्या बाजूने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे की कर्मसिद्धांत हा फार महत्त्वाचा बाजू आहे. जैन तत्वज्ञानामध्ये सुद्धा आपल्या कर्माला फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणून काया वाचा मने याने सुद्धा कुणाचे मन दुखू नये, त्याला सुद्धा हिंसा म्हटलेली आहे. असे हे हिंसेच्या विषयी परखडपणे आणि कठोर अहिंसेचं पालन करणारा संप्रदाय आणि हा विचार वर्धमान महावीरांनी मांडलेला. आजच्या काळामध्ये आज युद्धजन्य परिस्थिती आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये मनुष्याला मारत आहे, मानवतेचाच बळी जात आहे. अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा विचार केला जातो तेव्हा आपल्याला समजून येते की प्राणहानी, मानवतेचा बळी या सर्व गोष्टी सर्वत्र घडून येत असतात. परंतु या सर्व गोष्टी होत असताना आपल्याला समजते की आजही अहिंसा, सत्य, अस्तेय, जी वस्तू आपली नाही त्याचा सुद्धा स्वीकार करू नये, अपरिग्रह, गरजेपेक्षा जास्त संकलन करू नये, नेहमी सत्य बोलावे. खोट्यांचा बाजारामध्ये सत्य टिकत नाही असे खूप वेळा म्हटल्या जाते. परंतु अंतिमतः ह्या सर्व गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा अनुभवतो तेव्हा आत्मिक अनुभूती प्राप्त करण्यासाठी हे तत्वज्ञान अंगीकारणे गरजेचे आहे. आत्मिक समाधान प्राप्ती करण्यासाठी सुद्धा हे तत्वज्ञान काळाची गरज आहे. धन्यवाद.